जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. संपूर्ण जग वेठीस धरलेलं आहे शांतिदूतांनी. संपूर्ण जगाला एक ट्रॉमा दिलेला आहे. तो भाग वेगळा आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे सगळं भाजपा RSS करतं. हे सगळं राजकारण आहे म्हणून आपण विकासाकडे लक्ष द्यावं, रस्त्यावरच्या खड्ड्याकडे लक्ष द्यावं आणि एम्प्लॉयमेंटकडे लक्ष द्यावं वगैरे वगैरे सांगणारा एक खूप मोठा घटक आहे. सुरक्षा महत्वाची आहे का? आपल्यासोबत काय होतंय? भविष्यात काय वाढवून ठेवलंय? ह्याची चिंता आम्हाला नाहीये. युनायटेड किंगडम जागृत झालंय. युनाइट द किंगडम नावाने. पण तिथं सुद्धा अशीच लोक होती की काही नाही काही नाही, सगळं ठीक आहे, सगळं आलबेल आहे. उगाच शांतिदूतांना तुम्ही बदनाम करू नका. उगाच मुसलमानांवर तुम्ही आळ घेऊ नका. अशा पद्धतीची मानसिकता महाराष्ट्रात आहे आणि त्यांना त्यांचं वकीलपत्र घेऊन भांडणारी जमात पुरोगामी आपल्याकडे आहे. 2 घटना पाठोपाठ घडल्या बांगलादेशमध्ये आणि ते जे थिरुपरकुंड्रम आहे, थिरुपरनकुंड्रम म्हणून ती जी टेकडी आहे, तिथे जे कार्तिकाई दीपम नावाचा जो उत्सव होतो, जो कित्येक वर्ष झाले चालू आहे. जस्टिस जी आर स्वामीनाथनने त्याच्यासाठी जी परवानगी दिली, त्यानंतर तमिळनाडू सरकारने त्या दीपोत्सवावर त्यांच्याकडून बंदी घातली आणि या घटनेच्या निषेधार्थ एक तरुण पुढे आला. त्या तरुणाने नेरिमेदू येथे एका चौकामध्ये गाडी उभी केली त्याची. तिथून तो तिथल्या पोलीस पोस्टमध्ये गेला, तिथल्या चौकीत, आणि आतून लावून घेऊन त्याने स्वतःला पेटवून दिलं. पूर्णचंद्र नाव होते, पूर्णचंद्रम व्यक्तीचं, आणि 37-38 वर्षाचा तो तरुण होता. हा जळून मेलाय. दुसरीकडे बांगलादेशमध्ये, म्हणजे आता एक प्रश्न असतो ना की बाबा एवढं काय, स्वतःला कशाला पेटून घ्यायचं, काय असतं धर्म, मेला ना फुकट. ठीक आहे, हा जळून मेलाय कारण की त्याला माहिती आहे भविष्यात काय वाढून ठेवलं. आणि त्याला माहिती आहे हा असा मेला नाही. हा पूर्णचंद्रमची मौत जर का नाही मेला ना, तर मग तो कोणाची मौत मरणार माहित आहे का? तर तो भविष्यामध्ये दीपूचंद्र दासची मौत मरणार. दीपूचंद्र दास कोण? हा गारमेंटमध्ये काम करणारा एक युवक बांगलादेशमधला. त्याची चूक एवढी आहे की तो हिंदू आहे. त्याच्यावर ब्लास्फेमीचा, ईशनिंदेचा आळ घेऊन त्याला पकडलं, त्याला मारहाण केली, त्याची लिंचिंग केली, त्याला विवस्त्र केलं, त्याला झाडाला टांगलं, नंतर त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून दिलं. एक तो ऐसे जल के मरो या फिर वैसे जल के मरो. दीपूचंद्र दास आणि पूर्णचंद्रम दोन्ही याच्यात चंद्र आहेत आणि दोन्ही चंद्र आपले काय झाले, हे मावळले. दोन्ही चंद्र संपले, दोन्ही हिंदू. यामध्ये हा जो शांतिदूतांचं वकीलपत्र घेतलेली ही जमाते पुरोगामी आहे. याला ते दीपूचंद्र मेलाय किंवा पूर्णचंद्र मेलाय यापेक्षा आमच्या राजुरी परुळेकरला काय पडलंय माहितीये का, की एपिस्टन फाईल, त्याच्यामध्ये काय काय इंटरेस्टिंग आहे ना, आपल्याकडे कसे आपला समाज कधीच सभ्य नव्हता आणि जठर पुरुषांसोबत कशा कोवळ्या मुलींची लग्न व्हायची आणि आपला समाज किती असभ्य होता. काही देणे घेणं नाहीये कोणालाच, की बाबा जळून मरतात तरुण. काही त्यांना मजबूर केल्या जाते, त्यांना काही मानसिक यातना दिल्या जात आहेत की माझा देश, माझ्या देशात माझा देव, माझा धर्म, मला मिळालेला न्याय तो माझा नाहीये. मला खालच्या मानेनं माझ्या मारेकऱ्यांच्या दरवाजात उभं राहावं लागतं. माझ्या स्वाभिमानावर होणारे बलात्कार मला उघड्या डोळ्यांनी बघावे लागते. एक MBA झालेल्या विद्यार्थ्याला, एका सुशिक्षित विद्यार्थ्याला, एका सुशिक्षित तरुणाला ही गोष्ट पटलेली नाहीये. त्याने स्वतःला जाळून घेतलं. दुसरीकडे ह्या गोष्टींशी काही देणे घेणे नसलेला, स्वतःच्या पोटा पाण्यासाठी, मजुरीसाठी तिथं ढाकापासून 80 किलोमीटर अंतरावर, 80-90 किलोमीटर अंतरावर काम करणारा एक युवक, त्याला पेटून दिल्या जाते, त्याला मारून टाकले जाते, केवळ तो हिंदू आहे म्हणून. या दोन्ही घटना सोडून आम्ही एपिस्टन फाईलमध्ये इतके गुंतलेलो आहे. आम्हाला कशाची पडलेली नाही. आम्हाला लोक मरतायत. इथं सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल कोणीच गंभीर नाही. इथं जीव जाण्याच्या प्रश्नाबद्दल कोणीच गंभीर नाही. इथं हा जो
जिहादी नागळा नाच तुमच्या छाताड्यावर सुरू आहे त्याच्याबद्दल कोणीच गंभीर नाही. आम्हाला उदाहरणं दिल्या जातात. जावेद अख्तर पासून ते काही सावरकरवादी हिंदुत्ववाद्यांचे सुद्धा मी लेख तुम्हाला सांगू शकतो, की ते सुद्धा आम्हाला उदाहरणं देतात, की डेन्मार्क बघा, डेन्मार्कमध्ये आता जावेद अख्तर सुद्धा बोलला, की वेस्टर्न युरोप बघा, तुम्हाला दिसेल की धर्म नाहीये. तिथे धर्म खूप कमी लोकं मानतात आणि धर्म मानणारे लोकं नाही आहेत आणि बघा तिथे किती प्रगती झालेली आहे. रॅदर त्या कंपॅरिझनमध्ये की जिथे धर्म मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आणि अशा पद्धतीने हे जे WhatsApp युनिव्हर्सिटीचं ज्ञान आहे, तुम्ही म्हणाल तो जावेद अख्तर आहे. एक्सपर्टचं कसं झालंय माहिती आहे का? एक्सपर्ट बाप ना. आमच्या लोकांना एक्सपर्टला पप्पा, पप्पा, पप्पा म्हणायची सवय पडलेली आहे. पण एक्सपर्ट काय बोलतोय, त्याची चिकित्सा आपण बसल्या जागेवर आज करू शकतो. ईश्वराने आपल्याकडे तेवढी संसाधनं दिलेली आहेत. डेन्मार्कचं जे तुम्ही नाव घेताय, हे मध्ये जे डेन्मार्क येतं, नॉर्वे येतं, स्वीडन येतं. ह्याची परिस्थिती स्वीडन तर पेटलंय. तुमच्या ह्याच उदारमतवादाच्या नावाखाली स्वीडनमध्ये जी माती खाल्लेली आहे, स्वीडनमध्ये जी सुरक्षेचा इमिग्रंट्सनी प्रश्न निर्माण केलेला आहे, इस्लामिक इमिग्रंट्सनी, तो जर का तुम्हाला दिसत नसेल आणि तुम्ही त्याला जर का विकास म्हणत असाल, तुम्ही त्या नागळ्या विकासाला जर का मान्यता देत असाल. डेन्मार्कबद्दल मी चिकित्सा केली, मी रिसर्च केला, तर मला काय लक्षात आलं? खरोखर डेन्मार्क हे एथिस्ट कंट्री आहे का हो? खरोखर डेन्मार्कमध्ये धर्म न मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे का? खरोखर तिथली लोकं धर्म मानत नाही ही गोष्ट खरी आहे का? तर मग मी त्याच्यावर सर्च केल्यानंतर मला एक गोष्ट समजली, की डेन्मार्कला जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे, की डेन्मार्कचा राजा आणि राणी हे ख्रिश्चनच असले पाहिजेत. बघा आता मुद्दे लक्षात घ्या. त्यानंतर तिथे जे ख्रिश्चनिटीची जी कल्ट चालते म्हणजे जसं सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट आहेत किंवा ऑर्थोडॉक्स असतात, कॅथलिक्स असतात, कॅथलिक रोमन्स वगैरे. तिथे जे चालते, ती इव्हेंजिकल ल्युथेरियन नावाची जी तिथली शाखा आहे, त्या इव्हेंजिकल ल्युथेरियनमध्ये 72% 72% रजिस्टर्ड त्या डेन्मार्कचे निवासी आहेत, की ज्यांनी स्वतःला ख्रिश्चन म्हणून रजिस्टर केलेलं आहे. 72% लोकांनी. लक्षात घ्या. भारतामध्ये रजिस्टर्ड हिंदू किती आहेत? रजिस्टर्ड हिंदू ही संकल्पना भारतात आहे का? शासन दप्तरी आपण हिंदू म्हणून रजिस्टर्ड असू, पण कुठल्या मंदिरामध्ये ऑफिशियली आपण आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, की मी रजिस्टर्ड हिंदू आहे म्हणून? मी नोंदवलेला नोंदणीकृत हिंदू आहे म्हणून? आहे का आपल्याकडे? असं नाही ना. डेन्मार्क सारख्या देशामध्ये जिथे रजिस्टर्ड ख्रिश्चन आहेत, त्यांना तुम्ही साल्यांना आम्हाला चिवत्या बनवता आणि तुम्ही सांगता, की बघा त्या देशामध्ये धर्म नाहीये. कोणाला मूर्ख बनवताय रे तुम्ही? तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की 2018 मध्ये डेन्मार्कमध्ये बुरखा बॅन केला गेलाय. मग बुरखा बॅन करणारी कंट्री ही सेक्युलर असू शकते का? बुरखा बॅन करणारी कंट्री ही थिस्ट, ॲथिस्ट कोणीही असो, पण ती निधर्मीही असू शकते का? अ? म्हणजे ते आम्ही नास्तिक आहोत आणि निधर्मी आहोत यामध्ये काहीतरी अंतर असलं पाहिजे. त्याही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते खरोखर एथिस्ट आहेत का? हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, की तिथली जी प्रॅक्टिसिंग ख्रिश्चनिटीची जी लोकं आहेत ना, ते लोकं स्वतःला एथिस्ट कसं म्हणतात, की वी आर नॉन बिलीव्हर, बट वी आर कल्चरल ख्रिश्चन, नॉट रिलिजियस बट कल्चरल ख्रिश्चन. आता आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊ आपण, की बाबा त्या कार्तिकाई दीपम हा फेस्टिव्हल का महत्त्वाचा आहे? तुम्ही नॉन बिलीव्हर आहात. तुमचा देवावर विश्वास नाहीये. पण तुमचं जे कल्चरल जे तुमचे ॲस्पेक्ट आहेत ते का गरजेचे असतात, की तुम्हाला डेन्मार्ककडून तुम्हाला शिकायचं ती ही गोष्ट शिका ना, की तिथली जी लोकं जे स्वतःला एथिस्ट म्हणतात, ते म्हणतात, की वी आर कल्चरल ख्रिश्चन. आम्ही बाप्तिस्मा करतो. आमचं फ्युनरल ख्रिश्चनिटीनुसार होतं. आमच्या कम्युनिटीमध्ये जे फेस्टिव्हल चालतात ते ख्रिश्चनिटीच्या अकॉर्डिंग चालतं. आम्ही हॅलोवीन करतो, आम्ही ख्रिसमस साजरा करतो. वी आर ख्रिश्चन बाय कल्चर. तसंच आपण हिंदू बाय कल्चर तरी राहायला पाहिजे. मग आपले फेस्टिव्हल आपण साजरे करायला पाहिजेत. हे एथिस्ट लोकं जर का म्हणत असतील, तुम्ही ज्यांना एथिस्ट म्हणता, ती सुद्धा कल्चरल ख्रिश्चन आहेत. ते सुद्धा त्यांचं कल्चर सोडायला तयार नाहीयेत. हा जो सर्व्हे झाला होता डेन्मार्कमध्ये, त्या डेन्मार्कमधल्या सर्व्हेमध्ये 22 ते 23% पर्यंत लोकांनी स्वतःला सेक्युलर, एथिस्ट आणि ॲग्नोस्टिक म्हणून स्वतःला रजिस्टर केलं होतं. अज्ञेयवादी, नास्तिक आणि सेक्युलर म्हणजे सर्व धर्मसंभावी म्हणा किंवा धर्मनिरपेक्ष म्हणून स्वतःला रजिस्टर केलं होतं. पण ह्या रजिस्टर करणाऱ्या लोकांमध्ये हे तीनही होते. त्यातले 12 ते 12.5% लोकं म्हणजे जर आपण याची वर्गवारी केली तर जास्तीत जास्त एथिस्ट तिथले असू शकतात. एका देशाच्या लोकसंख्येच्या 12% लोकं जर का नॉन बिलीव्हर आहेत, एथिस्ट आहेत, याचा अर्थ ती कंट्री, तो अख्खा देश हा नास्तिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. हे जावेद अख्तरने किंवा कोण्याही लेख पाडणाऱ्याने मोठमोठाले त्याने लक्षात घ्यावं. आमच्याकडे संसाधनं नाहीत, आम्ही स्वतः शोधू शकत नाही का? आमच्याकडे रिसोर्सेस नाहीत का? ऑथेंटिक रिसोर्सेस मधून तुम्ही ही माहिती मिळवू शकता. तो कंडक्ट केला गेलेला सर्व्हे असो
किंवा त्या देशाचं संविधान असो, त्या संविधानामध्ये नमूद केलेल्या तरतुदी असो, तिथं ऑफिशियली रजिस्टर्ड तिथल्या ख्रिश्चनांची संख्या असो, या सगळ्या गोष्टींचा विचार करता डेन्मार्कला तुम्ही एथिस्ट कंट्री म्हणू शकत नाही. आणि जर म्हणत असाल तरी ते कल्चरली ते त्यांच्या संस्कृतीने ख्रिश्चन आहेत, म्हणून त्या लोकांनी तिथे बुरख्याची किंवा ह्या त्या गोष्टींची शहाणपणा तिथं लांगुल चालन ते चालू देत नाहीत, तिथं अप्लिजमेंट ती लोक करत नाहीत. आपल्या देशामध्ये तुम्ही जेव्हा लोकांना नास्तिक होण्याकडे वळवता, तुम्ही जेव्हा लोकांना म्हणताय की बाबा तुम्ही विधर्मी व्हा, निधर्मी व्हा, तेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमचं सगळं सोडून द्या. तुम्ही तुमच्या प्रथा सोडून द्या, तुम्ही तुमच्या पद्धती सोडून द्या, तुम्ही तुमच्या सगळे संस्कार सोडून द्या, तुम्ही देव सोडा, तुम्ही देश सोडा, तुम्ही धर्म सोडा. याच्यात काही पडलेलं नाही. माणसाने प्रगती करावी. बघा त्या देशांनी प्रगती केली आहे. त्या देशांची उदाहरणं सुद्धा तुम्ही चुकीचे देता, कारण की आमच्या इथे चिवते बसलेले आहे. नास्तिकता हा या देशामधला सगळ्यात मोठा धंदा आहे. या धंद्यासाठी ह्या लोकांना बाहेरून फंडिंग येते आणि हा धंदा ही इथे जोरात चालवतात. कराळे मास्तर पासून तो परुळेकरपर्यंत या सगळ्यांना या लोकांनी तिथे यांचे एजंट म्हणून पेरलेलं आहे. फक्त तुम्ही एक काम करा की या देशातल्या लोकांमधल्या या तरुणांमधून तुम्ही धर्म ही संकल्पना काढा, संस्कृती ही संकल्पना काढून टाका. काही गरज नाही कुठे दिवा लावण्याची, काही गरज नाही कुठे डोकं टेकवण्याची, काही गरज नाही कुठे पाया लागण्याची, काही गरज नाही कोणती संस्कृती फॉलो करण्याची. आणि असं करता करता या विधर्मी लोकांना जेव्हा तुम्ही स्वतःच्या संस्कृतीच्या विरोधात उभे करणार किंवा तो मरतोय त्याला मला त्याचं काय, ही मानसिकता तुम्ही यांच्या मनामध्ये जेव्हा तुम्ही भिनवणार ना, तो आपला प्रवास आहे पूर्णचंद्र ते दीपचंद्र दास. हा जो आपला प्रवास जो होतोय की एक तर तुम्ही असे जळून मरणार आहात किंवा तुम्ही तसे जळून मरणार आहात. म्हणजे तमिळनाडू टू बांगलादेश हा जो आपला प्रवास चाललेला आहे तो या पद्धतीने चाललेला आहे. आणि ह्या प्रवासामध्ये हे जे एजंट यांनी पेरून ठेवलेले आहेत, हा जो नास्तिकतेचा धंदा, हा जो स्वतःला हा वादी, तो वादी, अमकावादी, ढमकावादी, हे विज्ञानवादी धर्म वगैरे वगैरे सांगणारी लोक तुमच्या भोवती येऊन जेव्हा ढोल पिटायला लागतात आणि तुम्हाला सांगायला लागतात, बघा अमेरिकेत बघा, डेन्मार्क बघा, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज बघा, तुम्ही वेस्टर्न युरोप बघा, तुम्ही काय तुम्हाला माहिती आहे रे? या चायनामध्ये आपले काही कुत्रे फुकट खाऊन फिरत आहेत आणि सांगतात बघा चायना किती छान आहे, किती सुंदर आहे, बघा इथे अरे त्या चायनामधल्या त्या गोष्टी सुद्धा सांगा ना या लोकांना. तो एक आपला ब्लॉगर चायनात गेला, तो स्वतः तोंडानं सांगतो की बघा इथे घर विकत घेऊ शकत नाही, 30-30 वर्षाचं लीजनं घर असतं. म्हणजे समजा मी 30 वर्षाचा झालो आणि मला माझ्या वडिलांनी सांगितलं की बाळा आपल्या घराची लीज संपलेली आहे, आता परत तुला हीच प्रॉपर्टी विकत घ्यावी लागणार आहे. याला तुम्ही प्रगती म्हणता? याला तुम्ही विकास म्हणता? कुठल्याही मोठ्या शहरापासून 30 किलोमीटर अलीकडे पलीकडे जर तुम्ही गेलात तर तुम्ही तिथल्या खेडेगावाला पोहोचाल आणि तिथल्या खेडेगावाची परिस्थिती काय आहे, किती वाईट आहे, कशा पद्धतीची गरिबी चीनमध्ये आहे, हे तुम्ही लोकांना दाखवू शकत नाही, कारण की तुम्हाला त्याचा पैसा मिळत नाही. कम्युनिस्ट कंट्रींचे काय हाल आहेत किंवा इतर देशांचे काय हाल आहेत, तुम्ही लोकांना केवळ हे दाखवण्यामध्ये गुंग आहात की बघा आपल्या देशामध्ये धर्माने किती नुकसान केलेलं आहे. पण तेच जर का या लोकांनी स्वतःच्या संस्कृतीचा, स्वतःच्या परंपरांचा, धर्माचा जर का अभिमान ठेवून तुम्ही जर का राहिलात तर तुमची प्रगती होऊ शकणार नाही. म्हणून आपण ह्या देशाच्या मागे आहोत, त्या देशाच्या मागे आहोत. अरे पण ते देश आता कोण्या स्पीडने खड्ड्यात जात आहेत. त्या देशांमध्ये सुरक्षेचे कशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या देशामध्ये आता कशा पद्धतीने आतंकवादी हल्ले होत आहेत, कशा पद्धतीने गोळीबार होत आहेत. आपण काल परवाच बघितलं. तरी सुद्धा तुम्हाला जर का हीच प्रगती वाटत असेल आणि तुम्हाला सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा वाटत नसेल, तर तुमच्या बुद्धीला धन्य आहे. माझे विचार वाटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.